नमस्कार मित्रांनो, तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे माझ्या 10च्या 92% पासून तर 12च्या 58% पर्यंतचा सफर. सो बरेचसे काही पॉइंट्स आहे जे तुम्ही ऐकून एक तुमच्या लाईफमध्ये व्हॅल्यू ॲडिशन करू शकता की ह्या ज्या चुका आहे ह्या तुम्ही नाही करायच्या. जर इवन तुम्ही पासआउट जरी असाल 12 तरी तुमच्या लहान भावांना बहिणींना दाखवू शकता की ह्या चुका केल्याने मी जी स्टेज अनुभवतो आहे ती कदाचित त्यांना अनुभवता येऊ नये ह्या व्हिडिओ दाखवल्यानंतर. सो या, लेट्स गेट स्टार्टेड. नंबर 1, प्रेफरिंग विलेज लाईफ ओव्हर सिटी लाईफ. मी 10th नंतर मला असं बिलीफ होता की जर मला ॲट द एंड जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात जाऊन तेच अकॅडमिक वाईज स्टडी करायचं असेल तर मी दुसरीकडे का शिफ्ट होऊ रॅदर दॅन माय होम, राईट? बट आय वॉज व्हेरी रॉंग देअर. कारण मी या गोष्टीला रिअलाइज नाही करू शकलो की इवन जगाच्या व्हेरिएशन्समध्ये अकॅडमिक वाईज सिमिलॅरिटी असते, बट देर आर मेनी डिफरन्सेस इफ वी लुक इट ऑल अराउंड. म्हणजे जर आपण बर्ड्स आय व्ह्यूने बघितलं तर आपल्याला समजून येतं की हे जी एज्युकेशन ट्रॅक आहे आपला, जो एज्युकेशन पाथ आहे तो इट्स नॉट जस्ट लिमिटेड टू द अकॅडमिक्स, राईट? कारण आपण जर एज्युकेटेड आहोत तर इट डझंट मीन की आपण अकॅडमिक वाईजच फक्त एक्सिलन्सी मिळवली पाहिजे. इट इन्क्लूड्स आर सोशल एक्सिलन्सी, सोशल लाईफ. आपल्याला ओव्हरऑल गोष्टी माहीत पडतात जर आपण एक्सपोज झालो दोन्ही याच्यात. सो मी हेच दुसऱ्यांना सांगून कोप करायचो की नाही आहे, मी जाता आलं असतं मला लांब, नाही काय आवड नव्हतं, पण तेच आहे ना, शेवटी तुम्ही कुठे गेला तर तुम्हाला हे स्टडी करायचं आहे. त्यापेक्षा तुम्हाला माहिती आहे का आज ऑनलाईन किती फॅसिलिटीज आहे. सो हे सांगून मी नातेवाईकांना, लोकांना पटवायचो की बाबा मी जे करतो आहे ते राईट आहे, मी विलेजमध्येच आहे, तेच बेस्ट आहे. लोक जाओ तिकडे सिटीमध्ये ते जे डबलीचे सीईटीचे क्लासेस लावू, दे आर मॅड. मी ट्रू आहे, कारण मला समजलंय सगळं की जो सिलेबस आहे तो सेम आहे. मी घरीच अभ्यास करणार कारण ऑनलाईन जिंदाबाद. सो ही बिगेस्ट मिस्टेक होती माझी, जी मी आता सध्या रिग्रेट करत आहे. कारण जर सिटीमध्ये गेलो आपण तर आपल्याला 4-4 लोक प्रोग्रेस होताना दिसतात. आपल्याला तो सर्कल मिळतो जो पुढे जातो आणि आपण लेफ्ट आउट फील झाल्यामुळे आपल्याला न चाहते हुए भी हम म्हणजे आपण प्रोग्रेस करतो. इवन जर आपण बिलो ॲव्हरेज स्टुडंट असेल तर आपण स्टील ॲव्हरेज पर्यंत येण्याचा तरी प्रयत्न करतो बिकॉज ऑफ दॅट एन्व्हायरमेंट, बिकॉज ऑफ दॅट सर्कल. सो हीच माझी फर्स्ट मिस्टेक होती जी मी 10th नंतर 11th-12th करताना केली. माय सेकंड बिगेस्ट मिस्टेक वॉज लॅक ऑफ ॲप्लिकेशन इन माय प्लॅनिंग. म्हणजे मी खूप प्लॅन्स बनवायचो. इवन 11th मध्ये जेव्हा शिफ्ट झालो मी नवीन तेव्हा मी असं ठरवलं होतं की यार मला 92 पडले 10th मध्ये, मी 12th मध्ये 95च्या पुढे जाणार म्हणजे जाणारच. इतके मोठे स्वप्न प्लॅन करून सुद्धा मी ते अप्लाय करू शकलो नाही. म्हणजे फक्त स्वप्न मोठेच बघत राहिलो, त्यांच्यासाठी ना कधी व्यवस्थित ॲक्शन घेतला. प्लॅन तर भरपूर केले, या दिवशी हे करणार, त्या दिवशी ते करणार, सकाळी लवकर उठणार, या हॅबिट्स चेंज होणार, मी टोटली डिफरंट पर्सन बनणार या जर्नी थ्रू. बट हे फक्त प्लॅन्स क्रिएशन पुरतंच मर्यादित होतं. बाकी मी ते प्लॅन्स रिअल लाईफमध्ये ॲप्लिकेशनचं नामोनिशान नव्हता माझा. करायचं हे, करायचं ते, पण ॲक्च्युली रिअल लाईफ ॲक्शन 0. सो दॅट वॉज माय सेकंड बिगेस्ट मिस्टेक जी तुम्ही करू नये. क्रिएट केलेल्या प्लॅन्सचं लॅक ऑफ ॲप्लिकेशन बद्दल मी भरपूर उदाहरणं देऊ शकतो. जसे की मी ठरवत असायचो की मी लवकर उठणार आणि नेक्स्ट डे मी समजा ठरवले की 6 वाजता उठायचं आहे, बट इवन मी 6:05 उठेल असून सुद्धा मी लेट करायचो. जस्ट बिकॉज की नाही मी 6 वाजता ठरवलंय, 6:05 वाजले, यार कशाला उठायचं. नेक्स्ट डे लेट्स ट्राय इट, नेक्स्ट डे करत परफेक्शन चेज करत प्लॅन्सच्या एक्झिक्युशनची वाट लावून टाकली. म्हणजे प्लॅन्स भरपूर, लवकर उठण्याचे प्लॅन्स, बॉडी बनवण्याचे प्लॅन्स, योगा करण्याचे प्लॅन्स, अकॅडमिक वाईज एक्सलन्सी मिळवण्याचे प्लॅन्स. अजून एक अकॅडमिक वाईज पण सांगतो मी. मला जेव्हा 11th सिलेबस पूर्ण कम्प्लीट म्हणजे स्टार्ट करायचा होता मला, तेव्हा आय बिलीव्ह की जर मला 11th-12th परफेक्ट जर न्यायचं असेल तर मला त्याचं बेसिक्स माहीत पाहिजे. म्हणजे परत परफेक्शनच्या ट्रॅकवरती चाललो मी. बेसिक्स माहीत पाहिजे. मग मी त्या बेसिक्स माहीत करण्यासाठी जे काही आत्तापर्यंत 1st स्टँडर्ड पासून तर 10th स्टँडर्ड पर्यंत जे सिलेबस आहे
तो पूर्ण सिलेबस डोळ्याखालून घालणार आणि मग मी तेव्हा कुठे जाऊन 11th-12th सुरुवात करणार. हे होतं माझं बिगेस्ट ड्रॉबॅक ऑफ चेजिंग परफेक्शन, की मला स्टार्टिंग करतानीच सर्व काही परफेक्ट पाहिजे असायचं. जस्ट मी बाकीच्या मुलांसारखं 11th स्टार्ट केलंच नाही. मी विचार करत राहिलो की जर त्याचा बेस पक्का नाही तर पुढचं सगळं वायफट आहे. त्यामुळे मी परफेक्ट बनवण्यासाठी बाकीचे मुलं 11th सिलेबस मागे पळता, मी 1ली 10वीच्या सिलेबसच्या मागे पळायचो आणि ॲट द एंड जास्त बर्डन व्हायचं आणि 10वीचा पण नाही, म्हणजे 10th पर्यंतचा पण सिलेबस गेला आणि 11th-12th तर मी असं पण जाऊनच देतोय. म्हणजे ह्या गोष्टींच्या चुकामुळे मी कधी स्टार्टच योग्य घेतली नाही. मी नेहमी स्टार्टिंगच्या वेळेस परफेक्शन चेस करत राहिलो. ह्याच्या मागचा जो व्हिडिओ होता तो पण परफेक्शनच्या बेसवरतीच होता आणि ते परफेक्शनचं जे कोरिलेशन आहे ह्या 11th-12th जर्नीवरती पण माझं फार अफेक्ट झालेला आहे. सो आय एम जस्ट टेलिंग द सोल्युशन ओव्हर दिस प्रॉब्लेम इज की तुम्ही जस्ट स्टार्ट करा. नो मॅटर वेदर इट इज परफेक्ट ऑर नॉट, जस्ट गेट द शिट डन. आणि ओव्हर द पिरियड ऑफ टाइम तुम्हाला जे तुम्ही परफेक्शन चेस करत होतात तेच परफेक्शन ओव्हर द पिरियड ऑफ टाइम जसं जसं तुम्ही अकॅडमिक्स वाईज पुढे जात जासाल तसं ते येत जाणार. So that's the second mistake of mine. Let's move on to the third mistake. Point number 3 is lack of consistency. मी वारंवारिता ठेवण्यामागे असफल राहिलो 11th-12th आणि इवन माझ्या ड्रॉप इयरमध्ये सुद्धा. मी नेहमी मोठे प्लॅन्स बनवायचो. मी ते फर्स्ट 2-3 दिवसासाठी प्रॉपर ट्राय पण करायचो, बट आय वॉज फेलिंग ऑन कीपिंग दॅट प्लॅन्स रनिंग. म्हणजे कन्सिस्टन्सी नव्हती माझ्यामध्ये आणि परफेक्शन म्हणजे जो मागचा पॉईंट होता आपला त्याचा आणि याचं कोरिलेशन होऊ शकतं. कारण मी परफेक्ट जर झालं नाही तर डिमोटिवेट होऊन मग मला ते पुढं करण्याचं मनच होत नव्हतं आणि ॲट द एंड मी कन्सिस्टन्सी पण गमावून बसायचो. सो या दॅट्स ऑल फॉर दिस. पॉईंट नंबर 3 इज बी कन्सिस्टंट. कन्सिस्टंट राहा. जर अकॅडमिक वाईज तुम्हाला एक्सलन्सी मिळवायची असेल, जर नसेल मिळवायची तर माझ्यासारखे रिझल्ट्स तुम्हाला भेटू शकतील. पॉईंट नंबर 4 इज हेल्थ. आता मी 10th जेव्हा पास करतो तेव्हा 11th स्टार्टिंगला मी एक्सपिरियन्स करतो फर्स्ट टाइम इन माय लाईफ द फिलिंग ऑफ ॲब्सोल्यूट फ्रीडम. नॉट ॲब्सोल्यूट बट पहिलीपासून 10वीपर्यंत एका मी शेड्यूलमध्ये ट्रॅप होतो जे की माझ्या स्कूलने क्रिएट केलं होतं. ह्या वाजता उठा, ह्या वाजता शाळेत जा, ह्या वाजता हे, ह्या वाजता ते लेक्चर्स ब्ला 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 ब्ला. बट ड्यू टू चूजिंग द रॉंग कॉलेज आय वॉज एक्सपिरियन्सिंग द फ्रीडम फर्स्ट टाइम इन माय लाईफ. सो त्यामुळे मी माझी हेल्थवरती फोकस कमी केली आणि मला सुरुवातीला वाटलं की यार वाह काय लाईफ आहे, म्हणजे ॲब्सोल्यूट फ्रीडम आहे, राईट, आय कॅन डू एनिथिंग. मला जे काही एक्स्ट्रा थॉट्स आहे माझ्या माइंडमध्ये ते एक्झिक्यूट करण्यासाठी इनफ टाईम मिळतो आहे. नथिंग बेस्ट लाईक दॅट, राईट. बट ही गोष्ट मी त्या फ्रीडम पायी लॅक केली, ती होती हेल्थ. म्हणजे माझं झोपेचं शेड्यूल आहे ते पूर्णपणे बिघडलेलं. माझं हेल्थवरती जो फोकस आहे म्हणजे डाएट वगैरे तो पण व्यवस्थित नाही, जेवण वेळेवर नाही. या ज्या मेजर गोष्टी आहेत, नॉट टेकिंग इनफ डिनर इन राईट टाईम फर्स्ट आणि सेकंड म्हणजे स्लीप, जी की माझ्यासाठी फार इम्पॉर्टंट होती माझ्या त्या टीनेज पिरियडमध्ये. आणि मी रिग्रेट करतो की मी त्यावेळेस का झोपलो नाही. जर झोपलो असतो तर मी जी हाईट आता कॅरी करतोय त्याच्यापेक्षा इवन मी 16 सेंटीमीटर बट इवन इंचेस मी ग्रो केले असते आता सध्या. बट जे झालं ते झालं, दॅट्स गॉन. आणि आय एम रिग्रेटिंग की मी स्लीपला कॉम्प्रोमाइज केलं माझ्या प्राईम टाईममध्ये. सो म्हणजे प्राईम ग्रोथच्या टायमिंगमध्ये मी माझ्या स्लीपला इग्नोर केलं, हेल्थवरती जास्त कॉन्शियस राहिलो नाही. दॅट्स द 4th बिगेस्ट मिस्टेक. आणि ॲट द एंड मला याचे परिणाम माझ्या अकॅडमिक्सवरती पण भोगावे लागले. म्हणजे कन्सिस्टंट राहण्यामागे पण मी हेल्थला ब्लेम करू शकतो. नंबर पॉईंट इज एक्सप्लोरिंग इंस्टाग्राम फर्स्टली इन 11th स्टँडर्ड. आता यामध्ये मी जेव्हा स्कूल पिरियडच्या लेटमध्ये होतो, जेव्हा कोरोनाचं आगमन झालं, तेव्हा मला एक बेसिक आयडिया येत गेली की
इंस्टाग्राम हा जो प्लॅटफॉर्म आहे त्यावरती जे आपले क्लासमेट्स आहेत ते जास्त करून कळलेले आहेत. सर्वांच्या त्यावेळेस मॅक्सिमम, सर्वांच्या नाही पण मॅक्सिमम मुलांच्या त्यावेळेस इंस्टाग्राम IDs बनलेल्या होत्या आणि मी ठरलो संस्कारी मुलगा आणि मला असा विचार यायचा की इंस्टाग्राम इज जस्ट युजलेस. त्यामुळे मी 10वीपर्यंत कधीच इंस्टाग्राम ट्रायआउट पण नाही केलं, इवन दो माझे मेजॉरिटी ऑफ क्लासमेट्स ते ट्रायआउट करायचे. बट थिंग्स ड्रास्टिकली चेंज इन 11th स्टँडर्ड. इन 11th स्टँडर्ड मी इंस्टाग्राम एक्सप्लोअर करायला सुरुवात करतो जस्ट बिकॉज ऑफ फोमो क्रिएटेड बाय मी. सो यामध्ये मी इंस्टाग्राम एक्सप्लोअर केल्यानंतर माझ्यासाठी सर्व जी सोशल मीडियाची दुनिया होती ती नवीन होती आणि मी असं म्हणत नाही आहे की ते इन्स्टॉल केल्यावरती मला हे कॉन्सिक्वेन्सेस फेस करावे लागले. नो, द थिंग इज माझा कंट्रोल, म्हणजे मी कंट्रोल करू शकलो नाही माझ्या त्या युजेसवरती. मी सुरुवातीला विचार करायचो की नाही थोड्याच वेळ, बट ओव्हर द पिरियड ऑफ टाईम मलाच कळालं नाही की मी थोडं करता खूप जास्त वेळ त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट म्हणजे वाया घालवला. नॉट इट्स इन्व्हेस्टमेंट. आणि लास्ट पॉईंट आहे, ॲक्च्युली पॉईंट्स खूप आहे, मी खूप कव्हर करू शकतो, बट आता मी या म्हणजे व्हिडिओ शॉर्ट ठेवण्यासाठी लास्ट बोलतोय. 6 नंबर आहे की यूट्यूब. आता हे जे यूट्यूब आहे हे तुम्ही 2 गोष्टींसारखं वापरू शकता, जस्ट ॲज लाईक इंस्टाग्राम. तुम्ही त्यांचे चांगले बेनिफिट्स पण घेऊ शकता, वाईट बेनिफिट्स पण आहे. आता मोस्ट ऑफ द टाईम जे यूट्यूब आहे त्यावरती एक इन्फॉर्मेटिव्ह कॉन्टेंट म्हणूनच आपण पोस्ट करतो आणि सेम माझ्या वेळेसही झालं. जेव्हा मी यूट्यूबला जास्त म्हणजे यूट्यूब आणि माझं कनेक्शन फार आधीच आहे. इवन मी स्कूलच्या अर्ली पिरियड म्हणजे जसं की 6-7 तेव्हापासून मी यूट्यूब बघत आलेलो आहे आणि आत्तापर्यंत कंटिन्यूअस करत आहे. त्याच्यावरती बरेच स्वप्न बघितले, त्याच्यावरती बरेचसे माझे मेमरीज आहेत ह्या यूट्यूबबद्दल. बट माझ्या प्रिपरेशन्सच्या दरम्यान मी यूट्यूबमुळे इतकं ऑब्सेस झालो होतो. यूट्यूबचे जे क्रिएटर्स आहेत त्यांना बघून, त्यांची सक्सेस बघून इतकं ऑब्सेस झालो होतो की असं वाटायचं की माझं लाईफच ह्या यूट्यूबवरती मी बनवणार, माझं करिअरच ह्या यूट्यूबवरती बनवणार आणि मला फ्युचरमध्ये यूट्यूबशिवाय काहीच करायचं नाही. कारण यूट्यूबवरती क्रिएटर्सला मी सक्सेस होताना 0पासून बघितलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटायचं की इतर कोणतीच फील्ड जी आहे ही यूट्यूबला बीट करू शकत नाही. आणि जे आजच्या जनरेशन म्हणजे आजच्या टायमिंगमध्ये पण ट्रू आहे. बट वन थिंग आय वॉज मिसिंग आउट देअर वॉज कॉन्टेंट अपलोडिंग. मी केव्हाच कधी कॉन्टेंट अपलोड केलं नाही. ॲक्शन प्लॅन 0, फक्त स्वप्नच बघत राहिलो आणि इव्हेंच्युअली यूट्यूबवरती हे बघ ते बघ करता टाईम वेस्ट केला आणि डिस्ट्रॅक्ट होत राहिलो आणि इव्हेंच्युअली आय गॉट एंडेड अप विथ 58% in 12th boards. So this was my 6 major reasons due to which मला ड्रास्टिक डाउनफॉल फेस करावा लागला. फ्रॉम 10th 92% to 12th 58%. सो होप की तुम्हाला या मिस्टेकमधनं काही शिकायला मिळालेलं असेल. होप तुम्ही या मिस्टेक रिपीट ना करो आणि तुमचं जे लाईफ आहे, जी जर्नी आहे 11th-12thची ती व्यवस्थित पार पाडो. सो यस, दॅट्स ऑल फॉर टुडेज व्हिडिओ. तुम्हाला भेटेल मी अशाच व्हॅल्यू ॲडेड कॉन्टेंटसोबत उद्या. बेस्ट ऑफ लक.